नमस्कार, मी संदीप देसाई गावाकडच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं। बातमी मुंबईतली आहे। मुंबई जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सेना भाजप आमदार यांच्यामध्ये वाद झालेला आहे। पालकमंत्री असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या समोरच खुर्चीवरून वाद झाल्याची माहिती मिळते। भाजप आमदार कालिदास कोळंबकर आणि शिवसेना आमदार सदा सरवणकर, मनीषा कायंदे यांच्यामध्ये वाद झाला। आमदारांतील हा वाद विकोपाला गेल्यानं काही काळ बैठक स्थगित केल्याची माहिती सुद्धा मिळते। पालकमंत्र्यांच्या खुर्चीजवळ कोण बसणार या क्षुल्लक कारणावरून आमदारांमध्ये वाद झाला। शिवसेना आमदार हे भाजप आमदारांना ज्येष्ठतेनुसार वागवत नसल्यानं भाजप लोकप्रतिनिधी बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, आपण बघतोय कुठेतरी क्षुल्लक कारण आहे खुर्चीचं, यावरून या आमदारांमध्ये खडाजंगी व्हावी आश्चर्य आहे। खरं आहे, आज मुंबई जिल्हा नियोजन बैठक डीपीडीसीची बैठकीचं आयोजन केलं होतं। असलम शेख हे मुंबईचे पालकमंत्री म्हणून या बैठकीला उपस्थित होते। विशेष म्हणजे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे देखील या बैठकीला आवर्जून उपस्थित होते। बरोबर या दोन्ही नेत्यांसमोर पालकमंत्र्यांच्या शेजारी असणाऱ्या खुर्चीत ज्येष्ठतेनुसार कालिदास कोळंबकर भाजपाचे ज्येष्ठ आमदार आहेत ते बसण्यास गेले होते। त्यांना त्या खुर्चीवर बसण्यावरून हरकत घेतली ती शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनीषा कायंदे यांनी। यावरून भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये या पालकमंत्र्यांसमोर आणि मंत्र्यांसमोरच वाद सुरू झाला। अखेर काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर बैठक थोडा वेळ थांबवण्यात आली। अखेर मध्यस्थी करत या तिन्ही लोकप्रतिनिधींमधला वाद शांत करण्यात आला। विशेष म्हणजे भाजपचे इतर लोकप्रतिनिधी आमदार आहेत, मुंबईतले आमदार असतील किंवा नगरसेवक, ते देखील या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी शिवसेनेच्या आमदारांवर नाराजी व्यक्त केली आणि या बैठकीतच काही काळ तणाव निर्माण झाला होता। राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डीपीडीसीची बैठक होत आहे। महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतरनं बरोबर पहिल्यांदा डीपीडीसी मुंबईत झाली होती आणि याच बैठकीमध्ये शिवसेना भाजप आमदार खुर्ची कोणती मिळावी आणि कोणी बसावं या क्षुल्लक कारणावरून वाद करताना दिसून आले। अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।